वेगळ्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर मिळू शकतो. मग याच्यासाठी ज्ञान मार्गापासून जर त्या भक्ती मार्गाकडे जायला आपल्याला गुरुजींनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. जर तुम्ही 5 दिवसाच्या ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स मध्ये येत असाल तर तिथे आपोआपच सांगितलेलं आहे, तुला स्वतःला दुसरीकडे कुठे शोधायची आवश्यकता नाही. तू कुठे आहेस? तू आतच आहेस. गुरु कुठे आहे? आतच आहे. दत्त महाराज कुठे आहेत? आतच आहेत. आणि ते आत कुठे आहे? तू फक्त काय कर, तुझ्या श्वासाला बघ. जेव्हा तू तुझ्या श्वासाला बघशील तेव्हा तुला मी आपोआपच सापडणार. पण तेवढं सोडून मात्र आपण सर्व काही करतो. आणि म्हणून तिथे जेव्हा आपण ऍडव्हान्स मेडिटेशन मध्ये किंवा नित्य समाधी अभ्यासामध्ये करतो तर तेच सांगितलेलं आहे की बसताना कसं सिद्धासनामध्ये बसा. जेव्हा सिद्धासनामध्ये बसता तेव्हा तुम्ही काय करा, नासिकाग्र तुमची नजर ठेवा आणि तुमचा फक्त श्वास बघत राहा. तुम्ही दुसरं काहीच बघू नका. जेव्हा तुम्ही फक्त श्वास बघता तेव्हा मी तुम्हाला आपोआप आतमध्ये सापडेल हे गुरुजींनी आपल्याला शिकवलं. पण मग बऱ्याच वेळेला हाही विसर पडतो की आपल्याला करायचे काय, तर श्वासाबरोबर फक्त राहायचंय तेही विसर पडतो. पण जेव्हा मला हा अनुभव पहिल्यांदा जेव्हा आला, जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यातला ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स किंवा नित्य समाधी कार्यक्रम केला तेव्हा मी करत असलेली सगळी कामं आपसुक व्हायला सुरुवात झाली. तेव्हा मला जाणवलं ही खरी आहे गुरु. गुरु आपल्याला जसं आपली आई छोट्या तहान्या बाळाला हात पकडायला आपलं बोट देते, चालतं कोण? ते मूल. आई फक्त काय करते? बोट धरायला देत असते. गुरु हे आपल्याला तेच करतो. तो फक्त आपल्याला हात देतो. तो चालवत नाही, चालत आपण असतो. पण गुरु ज्या मार्गाला आपल्याला घेऊन जातो त्या मार्गाला आपण जाणं त्याच्यासोबत गरजेचं आहे. जर त्या मार्गांमध्ये तफावत झाली तर मग आपण त्या मार्गावरती गुरु बरोबर चालू शकणार नाही. आपण पडणार आहोत, अडखळणार आहोत. पण ज्या वेळेला आपल्याला हे लक्षात येतं की मी माझ्या मनाप्रमाणे करतोय, मी त्या पद्धतीनं नाही करत आहे, त्याला परत संधी आहे. आपण गुरुची फक्त ती बोटं पकडायची आणि आपला मार्ग परत सुखकर करायचा. मग त्यासाठी एक गोष्ट रामदास स्वामी देखील सांगतात. दासबोधामध्ये ते म्हणतात, आधी करावे मनन मग घ्यावे उपदेश जाण. बऱ्याच वेळा लोक मननच करत नाही आणि मनन न करता फक्त उपदेशाचं पुराण फक्त वाचत राहिले तर बदल मात्र काहीच होणार. हा उपदेश जो काही गुरु देतो तर तो आचरणामध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला मनन करणं गरजेचं आहे. ते मनन ज्यावेळेला आपण करतो ते कधी करायचंय? फक्त 15 मिनिटं बसून राहणं. ते आपोआप आतल्या चर्मण होऊन मनन होऊन आपलं त्याचं सार मिळायला सुरुवात होईल. तिथे एक गणपती सच्चिदानंदजीचं गाण्यामध्ये त्यांनी खूप छान सांगितले. कदाचित तुम्ही ते ऐकलंय, नाही ऐकले माहिती नाही. दत्त तुम ही माता पिता, तुम ही मेरे बंधु सखा, चरण शरण मुझको देना अपनी कृपा से, चरण शरण मुझको देना अपनी कृपा से. दत्त तुम ही माता पिता, तुम ही मेरे बंधु सखा, चरण शरण मुझको देना अपनी कृपा से. त्यांनी काय सांगितले त्याच्यामध्ये की तू माझं सर्व काही आहेस, बंधू आहेस, सखा आहेस, आई आहेस, वडील आहेस, सर्व काही आहेस. पण मला फक्त काय पाहिजे? तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. मला तुझ्या चरणाशी ठेवून घेशील तर आपोआपच मला कृपा मिळणार. ती कृपा मिळण्यासाठी आपण त्याच्या चरणाशी जाणं गरजेचं आहे. तिथे एक आपण गोष्ट सांगतो नित्य समाधी अभ्यासाच्या कार्यक्रमामध्ये की एक मासेमार आलेला असतो मच्छीमारी करायला आणि तो मच्छीमारी करण्यासाठी जेव्हा जाळं टाकणार असतो त्यावेळेला तिथल्या एका वृद्ध माशाला लक्षात येतं की आता हा जाळं टाकणार आणि आपण सगळे त्या जाळ्यामध्ये अडकणार. तर तो माशाचा जो काही वृद्ध मासा असतो तो म्हणतो, अरे पळू नका, धावू नका. पण जेव्हा जोश असलेले ते सगळे मासे असतात ते सगळे तरंगायला लागतात आणि भरपूर पोहत लांब जायचा प्रयत्न करत असतात. पण त्यावेळेला हा जो मासा असतो त्याचं ऐकणारे जे कोणी लोक असतात, मासे असतात, ते कोणी तरुण मासे असतात, कोणी मध्यमवयीन मासे असतात, कोणी वृद्ध मासे असतात, तर ते सगळे त्या मच्छीमाराच्या पायाशी जाऊन बसतात. आता बाकीचे सगळे तरुण मासे जे पळणारे आहेत त्याचे म्हणतात हे काय म्हणतात, भेकडे, यांना पळता येत नाही, ह्यांच्याच्यानं होत नाही. आणि म्हणून आपल्याला काहीतरी सांगतात, म्हणतात तुम्ही पोहू नका आणि इथेच थांबा. किती चुकीचं आहे ना. मासेमारी करायला आपल्याला पकडणाऱ्या जाळ्यामध्ये पकडणारे घेऊन जाणार, आपण मरणार. आपल्याला सैराबाहेर जायला पाहिजे पोहत असं म्हणतात आणि ते सगळे जायला लागतात. पण तेव्हा मासेमारी करायला मच्छीमार असतो तो आपलं जाळं
फेकतो, तो जाळं फेकताना ते कसं फेकतात जाळं? हे ताकद लावून लांबवर फेकतात. ज्यावेळेला लांबवर ते जाळं फेकतो, जे लांब लांब गेलेले मासे असतात ते सगळे जाळ्यात अडकतात आणि जे पायाशी मासे असतात ते तिथेच असतात. या गोष्टीतून मला एकच लक्षात आलं, गुरुच्या चरणाशी राहिलं तुम्ही कुठल्याही जाळ्यात अडकणार. पण गुरुच्या चरणांपासून जर तुम्ही दूर पडायला सुरुवात केली तर तुम्ही अशा सगळ्या आपल्या जीवनामधल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या जाळ्यांमध्ये अडकणार. सो म्हणून त्या गुरुच्या पायाशी राहणं हे जेव्हा आपल्याला जमतं, मग तुम्ही मंदिरामध्ये येऊन करा किंवा तुमच्या घरामध्ये असलेल्या मंदिरापाशी नतमस्तक व्हा, किंवा एवढंच कशाला, आपल्या पूर्ण संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे, तुम्ही मानसिक पूजा जरी करत असाल, मनापासून जरी देखील तुम्हाला देवाला तुमच्या त्या क्षणी मनामध्ये बघता येत असेल तरी देखील आपल्याला कळेल. पण तिथे तुम्हाला त्या गुरुला शरण जाणं गरजेचं आहे. मग देवाला का नाही शरण जायचं? कारण देव दिसत नाही हो, चराचरामध्ये आहे, सर्व सृष्टीमध्ये आहे, पण देव दिसत नाही. मग तो देव दाखवतो कोण? तो गुरुदेव. आणि म्हणून गुरुचं महत्व जास्त आहे. तो गुरु आपल्याला त्या देवाची अनुभूती करवतो आणि म्हणून गुरुला महत्व जास्त आहे. पण त्या गुरुच्या पायाशी जेव्हा आपण राहतो त्यावेळेला आपल्याला सर्व अनुभूती आपोआप यायला सुरुवात करतात. पण मग असं होत का नाही आपल्या बाबतीत? कारण बऱ्याच वेळेला आपला असं काही गोंधळ आतमध्ये चाललेला आहे, तो गोंधळ पहिल्यांदा कमी करणं गरजेचं आहे. आणि मग तो गोंधळ कधी कमी होईल? जेव्हा तुम्ही 15 मिनिटं शांत बसून राहा, जेव्हा तुम्ही स्वतःच्या श्वासासोबत राहाल, तेव्हा आपोआपच तो गोंधळ, ते आतमध्ये माजलेलं काबूर कमी होणार आहे. आणि ते जे काबूर आपला आपोआप कमी व्हायला सुरुवात होईल, मग आपल्या जीवनामधले असलेले सगळे गोंधळ देखील आपोआप कमी व्हायला सुरुवात होते. आणि ज्यावेळेला असे गोंधळ कमी झाले आणि माझ्यामध्ये अजून काहीतरी एक उमेद आलेली आहे, अजून काहीतरी वेगळं करू शकत आहे, असं ज्यावेळेला तुम्हाला जाणवायला येईल, त्याच वेळेला लक्षात घ्या तुमच्यावरती ही कृपा झालेली आहे. कृपा होण्यासाठी तुम्हाला दुसरं काहीतरी वेगळं दिसायची गरज नाही. आज माझ्याकडे सोन्याचा पाऊस पडला म्हणजे कृपा झाली नाही. आज माझ्याकडे अजून काहीतरी वेगळ्या काही गंगा व्हायला लागल्या म्हणजे काही माझ्यावरती कृपा झाली नाही. तुम्हाला आतून एक नवा उमंग, नवी उमेद जेव्हा जाणवायला लागते, थोडंसं प्रफुल्लित जाणवायला लागतं, तीच आहे ती तुमच्यावरती झालेली कृपा. पण हे करत असताना ज्यावेळेला आपण या कृपया दृष्टीसाठी बरंच काही काही करतो, तर त्यावेळेला मात्र एक लक्षात घ्यायला पाहिजे की कृपा दृष्टी होण्यासाठी गुरु आपल्याला बऱ्याच काही गोष्टीतून असे काही दाखले देतो आणि ते दाखले आपण अनुभव करू शकतो. आता एक जस्ट आपण एक छोटासा अनुभव घेऊया. जिथे तुम्ही बसलेले आहात तिथेच छाती पाठ ताठ करा, डोळे बंद करा, डोळे शांत बंद राहू दे. तुमचा घेतला जाणारा श्वास आणि सोडला जाणारा श्वास याच्यावरती लक्ष ठेवा. तुमच्या आतमध्ये जाणाऱ्या श्वासाला, बाहेर येणाऱ्या श्वासाला पहा. आजूबाजूला काय होतंय, काय आवाज येतोय, त्याची काही आवश्यकता नाही. फक्त घेतला आणि सोडला जाणारा श्वास याच्यावरती तुमचं सर्व मन राहू दे.
जो श्वास आणि उच्छ्वास सुरू आहे, तुमच्या गुरुची कृपा तिथेच दडलेली आहे. दोन तीन दीर्घ श्वसन करून हळूवार डोळे उघडा. या काही श्वासांमध्ये जो काही तुम्हाला अनुभव आला असेल की थोडंसं छान वाटलं, थोडंसं रिलॅक्स वाटलं, थोडंसं समाधानकारक वाटलं, हे समाधानाची अनुभूती करून देणारा तो गुरु असतो. आणि म्हणून असं म्हणतात की गुरु वाचुनी जो अभिमान तोची करी अधपतन. आपल्याला अभिमान जर बाळगायचा असेल, अज्ञान हा दोष नाही, ज्ञान नसणं हा काही दोष नाही, पण अहंकार असणं हा मात्र खूप मोठा दोष आहे. आणि म्हणून गुरु समोर जर आपण अहंकार घेऊन गेलो तर आपल्याला गुरुची जी काही कृपा दृष्टी आहे ती कधी होणारच नाही. मग गुरुचरित्रामध्ये देखील आपल्याला काय सांगितलंय, तर तिथे हेच सांगितलंय की श्रद्धा खूप महत्वाची आहे आणि त्यासोबतच धैर्य असणं देखील, संयम असणं देखील खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आज काय होतं की लोकांकडे संयमच नाही. आत्ता या घडीला पाहिजे. आज घड्याळाचा काटा बदलला की जसं काही जग चेंज होतं तसं आत्ताच्या आत्ता हे सगळं पाहिजे. पण ते तसं शक्य नाही. मूल देखील जन्माला यायला 9 महिने 9 दिवस लागतात. बीज रोपण केल्यानंतर त्याला देखील काही कालावधी लागतो त्याच्यातून अंकुर फुटायला. पण आज आपण हे केलं की मला उद्या त्याचं उत्तर मिळायला पाहिजे, तसंच मी आज जर 108 वेळेला जप केला तर मला पुढच्या घडीला त्याचं उत्तर मिळायला पाहिजे, हे नाही शक्य. पण ते करत असताना देखील तुम्ही पूर्ण अहंकार विरहित अवस्थेमध्ये जाऊन करत आहात, त्या अहंकारातून करत आहात, तर तिथे देखील त्या तुमच्या पात्रतेवरती ते अनुभव आहे. तुम्हाला त्याचा अनुभव कधी मिळणार? कधी कधी तुम्हाला काही लोक सांगतात की आम्ही गुरु केलेला आहे आणि गुरुच्या चरणागतीला जेव्हा गेलो आणि त्या गुरु दिलेल्या मंत्राची जेव्हा साधना करायला सुरुवात केली, आम्हाला काही दिवसातच त्याचा अनुभव आले. तुम्ही म्हणता त्यांना एवढ्या दिवसात अनुभव आले, मी गुरुंच्या बरोबर इतकी वर्ष आहे आणि मी इतकी सगळी साधना करतो, मला का नाही अनुभव येत आहे? कदाचित तिथे श्रद्धेचा आणि संयमाची कमतरता असायची शक्यता आहे. पण मग श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. जी काही तुम्ही गोष्ट करत आहात तर ती गोष्ट करत असताना त्याच्याबरोबर तुमचा खऱ्या अर्थाने विश्वास आहे का नाही. जर तो विश्वास नसेल, हे होईल का हे केल्यानंतर अशी जरा देखील तुमच्या मनामध्ये शंका असेल तर ती श्रद्धा नव्हे, कारण तुमचा तिथे विश्वासच नाही. जर तुम्हाला हे मी केल्यानंतर ह्याचा काहीतरी परिणाम मिळेल का असं जर काही करत असाल तर मी तर म्हणेन ते केलं नाही तर बघा, कारण तुम्ही सगळ्यात सुखी समाधानी असाल. ती साधना केल्यानंतर काहीतरी फळ मिळायलाच पाहिजे यासाठी जर आपण करत असलो तर ते केलं नसलेलं बरं. आणि म्हणून जसं आपण एसएफआय क्लासमध्ये जसं मगाशी पण म्हटलं की काही न होण्यासाठी जर मी काही करत असेल तर आपोआप जे जे काही व्हायला पाहिजे ते सगळं काही होणार आहे. आणि त्यासाठी उतावळेपणा जो आपल्याकडे राहतो हा श्रद्धेच्या ठिकाणी उतावळेपणा कधीच कामाला येणार नाही. तिथं संयम असणंच खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी ज्यावेळेला संत तुकाराम महाराज सांगतात, जैसा भाव तैसा देव, भावाविण देव नाही. आणि म्हणून आता मगाशी आणि काल देखील मी ऐकलं, इतक्या छान पद्धतीनं ते आळवत होते राग. एका क्षणाला असं झालं की माझ्या मेंदूमध्ये झिंजण्या आल्या, कारण तो भाव इतक्या तीव्रतेनं ते तिथे घेऊन गेले त्या भजनामध्ये. राधा म्हणून त्यांनी फक्त शब्द उच्चारला आणि तो इथपर्यंत गेला. तो भाव महत्वाचा आहे. कधी कधी तुम्ही हे ऐकलं असेल की आपल्याकडे एसएसवाय मध्ये देखील जेव्हा साधक भजन म्हणायला बसतात, ताल सूर कधी कधी कळत नाही, पण ते इतक्या आर्ततेनं म्हणत असतात, तो भाव आपल्यापर्यंत पोहोचतो. तुमच्या मनामध्ये तो भाव आहे का? आणि त्या भावात तिथं जाऊन तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत आहात का? आपण तत्परतेनं गुरुच्या चरणाशी लीन होण्याची शक्यता तिथे येते. मग या सर्वांसोबत बऱ्याच वेळेला ज्या काही गोष्टी आपल्याला करायला नाही पाहिजे अशा काहीतरी घडतात, जिथे तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, त्वरा करीतो पुढे संयम राखीतो करे. म्हणजे जो त्वरा करण्यासाठी धावतोय, पटपट व्हायला पाहिजे तो धावतोय, तो पुढे तो बुडणार आहे.
संयम राखी तो तरेल. ज्याच्याकडे संयम आहे तोच तरणार आहे. पण मग आपल्याकडे संयम कधीपर्यंत पाहिजे? कुणासाठी 3 दिवसाचा संयम असेल, कुणासाठी 30 दिवसाचा असेल, कुणासाठी 3 वर्षाचा असेल. पण माझी तेवढी ताकद आहे का संयम करायची? माझी तेवढी स्वतःची इच्छा शक्ती आहे का? ती जर इच्छा शक्ती असेल तर ते सर्व काही आपल्यासाठी शक्य आहे. म्हणून श्रद्धा हृदयात ठेवा, धैर्य काळाच्या हाती सोपवा. श्रद्धा हृदयामध्ये पाहिजे आणि धैर्य काळाच्या हाती सोपवून द्या. त्या संयमानं तुम्ही काळाच्या हाती स्वतःला सोपवाल, जे काही व्हायचं ते शक्य सर्व काही होणार आहे. आणि म्हणून शंकराचार्यांच्या भजगोविंदम तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. त्याच्यामध्ये पहिल्याच ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मूढमते मूर्ख बुद्धीच्या. तुला काय करायचंय? तुला फक्त भज गोविंदम एवढंच करायचंय, गोविंदाचं नामस्मरण करायचंय. पण तुम्हाला असं कोणी गुरु असेल आणि त्या गुरुनी तुम्हाला मंत्र दिला असेल, दत्त गुरुंच्याकडून तुम्ही मंत्र मिळालेला असेल, जो काही तुम्हाला तो देव आठवतो, जो काही गुरु आठवतो, त्याला फक्त तुम्हाला भजायचंय, भज गोविंद, दुसरं काहीच नाही करायचंय. कारण पुढे जाऊन ते म्हणतात, संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुकरून करणे. डुकरून करणे नावाचं त्या काळचं जे काही व्याकरण संस्कृतातलं आहे ते तुम्हाला तारायला, तुम्हाला वाचवायला येणार नाही. तुम्ही कितीही विद्वान पंडित असाल, तुम्हाला कोणी तारून मारून नेणार नाही. तुम्हाला काय तारून नेणार आहे? तर तुम्हाला फक्त त्या शेवटच्या क्षणाला तारून नेणार आहे, तो फक्त गोविंदाचं नामस्मरण. आणि त्याच पद्धतीनं जर आपल्या गुरुनी सांगितलेल्या ज्या मार्गाप्रमाणे जर आपण तिथेपर्यंत स्वतःला तारून न्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती श्रद्धा आणि त्याच्यावरती संयम घेऊन आपल्याला त्या पद्धतीची साधना करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी गुरुजींच्या या आपल्या SSYच्या वर्गामध्ये आपण एक गोष्ट अनुभव जरूर करतो. ज्यावेळेला आपला रिट्रीटचा म्हणा किंवा अशा एखाद्या वर्गाचा शेवटचा दिवस असतो, तेव्हा आपण सगळ्यांच्या सोबत ज्यावेळेला एकत्र येतो, त्यावेळेला त्या काही क्षणांपुरता आपल्याला तो अनुभव जरूर होतो की आपण प्रत्येकामध्ये देवत्व पाहतो. आणि जिथे आपल्याला देवत्व पाहतो, आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये देखील आपल्या संत महंतांनी आपल्याला तेच शिकवलंय की तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलेलं देखील असेल, काही लोकांनी अनुभवलेलं असेल, ज्यावेळेला आपण वारीसाठी पंढरपुराला जातो, लाखो लोक आलेले असतात पंढरपुरामध्ये, दर्शन घेणं शक्य नसतं. पण त्यावेळेला त्या वाळवटामध्ये जे कोणी लोक आलेले आहेत ते काय करतात? एकमेकांच्या चरण स्पर्श करतात, शिखराचं दर्शन घेतात आणि परत येतात. आणि पांडुरंगाला बघायला गेले ना, शिखराचं दर्शन घेऊन परत आले. आणि तुम्ही असे देखील काही लोक, थोर लोकांना बघितलं असेल, वृद्ध लोकांना बघितलं असेल, तुम्ही फक्त पंढरपुराला जाऊन आले म्हणून ते पण छोटस 2 वर्षाचं बाळ का असे ना किंवा मोठा वृद्ध व्यक्ती का असे ना, त्याचे चरण स्पर्श करतात. का? त्या मातीला पाय लावून आला ना, पांडुरंग बरोबर घेऊन आला. तो भाव आहे. तो भाव तुमच्या वेळेला जागृत व्हायला सुरुवात होते, त्यावेळेला तुमची श्रद्धा त्या परीला गेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आपल्याकडे तो अभंग पण आहे की जिथे खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. सगळे वैष्णव सगळे नाचतायत. गेला अभिमान, काय ते शब्द? क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एकाला गतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. मग ज्यावेळेला क्रोध अभिमान सगळा गळून गेलाय, त्यावेळेला सगळेजण एकमेकांच्या पायाला चरण स्पर्श करतात. कारण ज्यावेळेला क्रोध आणि अभिमान गळून जातो, अहंकार गळून जातो, त्यावेळेला सम फक्त आणि फक्त देवच असतो. पण मग आपण देवाला कुठे शोधतो? त्या दत्ताला कुठे शोधतो? तो त्रिमूर्तीच असला पाहिजे. तो तसाच कामधेनूच्या शेजारी उभा पाहिजे. तो दत्त तसा आकार तुम्हाला कधीच दिसणार नाही. पण तो दत्त आकार घेऊन जो गुरु तुमच्या सोबत आहे, तो गुरु जरी तुम्हाला दिसला तर तो तुम्हाला गुरु तारून देणार. आणि म्हणून आज ज्या काही गुरुला तुम्ही मानता, मग तो तुम्ही तुमचा स्वतःचा कोणी गुरु असेल, दत्त गुरु स्वतः दत्त महाराज तुमचे गुरु म्हणून मानत असाल, SSY मध्ये तुम्ही ऋषी प्रभाकरांना गुरु मानत असाल, राघवेंद्र स्वामींना गुरु मानत असाल, ज्या कुणा गुरुना तुम्ही मानता, त्या गुरुने जे काही सांगितले ते तसंच्या तसं हुबहूब 100% करत असाल, तर मात्र तुम्हाला ती कृपा त्या क्षणीच होणार आहे. ती कृपा होण्यासाठी तुम्हाला वाट बघायची काहीच गरज नाही. गुरुजींची कृपा मला 1995 साली तर झालीच. त्यानंतर ज्यावेळेला 1997 साली मी ज्यावेळेला गुरुजींना प्रत्यक्ष भेटलो, त्यावेळेला त्या मूर्तीला बघून, त्या प्रत्यक्ष गुरुजींना बघून जे काही मला आतून भरून आलेलं होतं ते वेगळंच होतं. आणि त्यानंतर
आता रिसेंटली मी एका ठिकाणी गेलेलो होतो, तर तिथे अचानक असं गेलो. माझ्या बहिणीने सांगितलं की चल आपल्याला जायचंय दिवाळीच्या वेळेला. आणि जेव्हा मी तिथे गेलो तर एक क्षणाचाही उसंत नाही लागला. मला वाटलं की हाच तो क्षण. आणि डोळ्यातून गळा 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 व्हायला लागलं. आणि तिथे मला कळलं की हा गुरु आपल्याला तारून देणार. आणि म्हणून तिथे म्हणतात कधी कधी गुरु तुम्हाला असं काहीतरी सांगतो, एक शब्द, एक गोष्ट, एक शिकवण तिथं तुम्हाला तरुण देतो, ज्याला आपण म्हणतो मननात त्रायते इति मंत्र. हा जो मनाला तुम्हाला तारून देतो, असं काहीतरी तो गुरु देतो की तुम्हाला वाटतं की हेच आपलं जीवन सफल आहे. आणि त्या अनुभवाची जी काही अनुभूती होते ती खरी कृपा. पण ती कृपा ज्यावेळेला तुम्हाला जाणवली, तो जो काही अनुभव झालाय, त्याला तुम्हाला जर पुढे पुढे न्यायचं असेल तर तुमच्या साधनेला तुम्हाला वारंवार पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. ते जर आपण थांबलं तर जसं आज जर जेवलो नाही तर भूक लागणार आहे, ती भूक जशी आपल्याला पोटाला लागते तशी आपल्याला साधनेची देखील भूक जर लागत असेल आणि ती भूक आपण त्या क्षणाला साधना करून जर भागवत असू तर गुरुकृपा आपल्याला कधीच थांबणार नाही, ती अविरत आपल्याकडे येत राहणार. सो आज या आपण दत्तगुरूंच्या भक्ती मार्गामध्ये जेव्हा आहोत तेव्हा दत्तगुरूंनी जे काही सांगितलं, जिथे जिथे तुम्हाला तो गुरु दिसेल तिथे तिथे तुम्ही त्याला नतमस्तक व्हा. आणि तुम्हाला म्हणून हेही माहिती असेल दत्तगुरूंनी वेगवेगळे गुरु मानले ना, 24 गुरु. आणि तिथे अगदी आपल्याला वाटणार पण नाही असे पण गुरु आहे, जिथे वेश्या पण आहे, जिथे मुंगी पण आहे, जिथे चोर पण आहे ना, किन्नर पण आहे. सो अशा ठिकाणी सगळ्यांना त्यांनी गुरु मानलं, कारण का त्याच्यामध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे. पण मीच खूप मोठा जर म्हटलं तर तिथे मात्र आपल्याला कोणाकडनं काही घेता येणार. आणि ते जे काही आपल्याला त्याच्याकडून मिळणार आहे ती आपल्याला जीवनाची अनुभूती मिळणार आहे. सो ह्याच एका छोट्याशा नोटवरती आपण थांबू की आपल्याला जर खरंच गुरुची कृपा आवश्यक आहे तर आपला अहंकार कसा गळून पडेल, माझ्यातलं मी पण कसं गळून पडेल. आणि ते मी पण जेव्हा गळून पडेल त्यावेळेला मी एका घडीला पोहोचू शकेन, एका क्षणी पोहोचू शकेन, एका अवस्थेला पोहोचू शकेन की मी सर्वस्व काही आहे. आणि ज्यावेळेला मी सर्वस्व आहे याचा अनुभव होईल त्यावेळेला गुरु तुमच्यामध्येच आहे. गुरु तुम्हाला दुसरीकडे कुठे शोधायची आवश्यकता नाही. गुरुदेव जय गुरुदेव. कारण नाही, कारण हे जे काही मी बोललो ते माझं नाहीच आहे, हे सगळं गुरुजींच्याकडनंच येणार होतं. आणि म्हणून शरणागतीतून आपण ज्या गोष्टी करतो त्याला आपसूक त्या करतो. ही सेवा दिल्याबद्दल मी ट्रस्टचे आणि सर्व साधकांचे ऋणी आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव.